नमस्कार, मी शैलेश यादव, नागेवाडी नागनाथनगर. मी आज आलेलो आहे नागनाथनगर भागात नागनाथनगर यात्रेमध्ये आलेलो आहे. नमस्कार, तुमचं नाव? तुमच्या बैलाचं नाव? चितळेकरांचा बैलानं म्हणजे किती मैदान गाजवलं? मैदानात तसं नामांकित मैदानं गाजवली, बरेच चांगले मैदान गाजवले. बैल किती वर्षांनी तुम्ही आणताय भागाला? हिंद केसरी मैदानात किती वेळा पळाला? हिंद केसरी मैदानात एकदा पळलाय, फायनल. बैलाविषयी अजून काय सांगू? बैल काय बैल आहे आपल्या घरच्या गायचा पहिल्यापासून चांगला कुठल्या खांदी रेविषयी काय अडचण आहे? नाही काय तशी आहे ते बऱ्यापैकी होते पहिलं थोडे याची ते अडचण. घरचा साज तुमचा काय कळतो का माहिती? घरचा साधा बैल बारका होता जाऊन पळत होता, नाहीतर बैल परत बकासूर सकाळी चांगल्या बैलासंग पळत. बागाडाला आणायचं नियोजन कसं केलं? बागाडाला ते आपलं वडिलांचा जोडी मित्र आहे ते वैभव निकम म्हणून नागवाडीचं, त्यांनी नियोजन केलं. चालते, धन्यवाद. हे बारक्या बरोबर असताना मला निवंत लक्ष बघ कसं हे बगाडाचं रथ असलेले दिसतात आणि दोन बैलजोड्यांनी येडा काढायचा असतो. अखंड शांततेने यात्रा पार पडते. नवसाला पावणारा हा देवाची ओळख आहे नागनाथ मंदिर आहे आमच्या. किती वर्षापासून तुम्ही त्यांच्या माहितीनुसार 200-250 वर्षापूर्वीपासून ही परंपरा अखंड चालू आहे. किती वर्ष पारंपरिक आपली यात्रा काय सोबत कुस्त्या वगैरे सगळे कार्यक्रम जमले जातात. म्हणजे असे गुढीपाडव्याला सुरुवात होते. 5-16 निघतो या ठिकाणी माणसाने गुढीपाडव्या दिवशी माणसाने पळवले जातात मंदिराभोवती. आणि आज गुढीपाडव्या सकाळ उठून बैल जोडीने हा रथ पळवायचा असतो. बगाड म्हणून नाव आहे, म्हणलं जातो बगाड.